माहेरी आल्यावर ना पहिल्यांदाच मी ना हे गव्हाची खीर बनवणार होते. तर मला ना खूप आवडतं. त्याच्यासाठी ना मी गहू ना स्वच्छ धुवून घेतले होते. आपले जे नॉर्मल गहू असतात ना, आपले जे तांदूळ म्हणजे दळून आणतो आपण ना, ते गहू ते घेतले स्वच्छ आपण निवडून वगैरे घेतले. मग त्याला ना जेवढं पाहिजे तेवढं त्याच्याला ना थंड पाणी टाकून असं धुवून घेतलं. आणि माझा मुलगा बघा कसा मध्ये करतो ना, ह्याला जे काय करायचं आहे ना मी ते हमेशा करतच राहतो. आणि कसा पसारा करून ठेवला बघा ना. बापरे! मला हे ना 2 तासाची खीर ना एकदम 4 तास लागल्यासारखं लागलं होतं. मग स्वच्छ धुवून घेतलं. मग थोडं पाणी टाकून याला एक 10-20 मिनटं असंच भिजवून ठेवलं होतं. भिजवून झाल्यानंतर हे पाणी काढून घेतलं आणि 5 मिनटं सुकवून घेतलं आहे. अशा जाळीमध्ये काढून घेतल्यानंतर सुकवून असं 10-15 मिनटं वारं घ्यायला ठेवलं. आणि नंतर ना हे सुकल्यानंतर ना मिक्सरमध्ये ना हे वाटून घेतलं. गावाकडे कसे आता माझ्यापाशी मम्मीपाशी ना खलबत्ता वगैरे नव्हता, म्हणून मी ना मिक्सरमधून ह्याला ना आपण फक्त 2 मिनिटासाठी गर असं ना, म्हणजे जास्त कंटिन्युअसली फिरवायचं नाही, बंचालू करत असं फिरून घ्यायचं. मग असं सडल्यासारखं गहू होतं आणि खायला तर खूप चविष्ट लागते हे. आणि जे विकत्रीचे गहू असतात ना, त्याच्यापेक्षाही ना घरच्या गव्हाची खीर ना खूप भारी लागते. मग 10-15 मिनटं ह्याला ना फॅनच्या हवेला ना सुकवून घेतलं. आणि ह्याचा असा ना चोथा व्यवस्थित बाजूला निघतो. आणि तो अजून थोडासा निघण्यासाठी ना मी थोडंसं ग्लासात ह्याला टाकून असं कुटून घेतलं. नंतर ह्याला ना सुपात घेऊन पाकडून आले आणि असं स्वच्छ एकदम आपले गहू झाले होते. मग काय घेतलं, कुकर घेतलं, त्याच्यामध्ये 3-4 पाणी ठेवलं आणि गरम पाणी ह्याच्यामध्ये एक तांब्या टाकून ह्याला स्वच्छ धुवून घेतलं. आणि हे स्वच्छ धुतलेले गहू ना ह्याच्यामध्ये टाकून ना ह्याला 2-3 शिट्ट्या मारून घेतल्या. आणि एकदम आपल्या 2-3 शिट्ट्यामध्ये एकदम रेडी होतं. थोडंसं मग त्याच्यानंतर माझी मम्मी आली. मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकली आणि अर्धा किलो गूळ होता, त्याच्यातलं अर्धा गूळ ह्याच्यामध्ये टाकला मम्मीनी. टाकून ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं गरगटून घ्यायचं. गरम आहे तोपर्यंतच करायचं, नाहीतर तुमचं थंड वगैरे झालं असेल तर थोडंसं पाणी टाकून ना तुम्ही गॅसवरती अजून थोडंसं असं गरगटून घेऊ शकता. मला आहे ना प्लेनच आवडते. फक्त ह्याच्यामध्ये विलायची टाकल्यानंतर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप पण त्याच्यामध्ये टाकू शकता. खूप भारी लागते. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.